नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अमोल देशमुख स्वागत करत आहे एज्युटेक कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलवर. नीट 2024साठी लागणारी जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहे ती आपल्याला रेडी करून ठेवणे गरजेचे आहे. नीट 2024ची जी एक्झाम आहे ते 5 मे 2024 रोजी आहे. त्यामुळे त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म्स लवकरच सुरू होतील. मे बी ते जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होतील. त्यासाठी आपल्याला लागणारी जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहे ती आपल्याला रेडी करून ठेवणे गरजेचं आहे. तर चला आपण स्टेप बाय स्टेप ते डॉक्युमेंट्स बघून घेऊ. कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला नीट 2024च्या रजिस्ट्रेशनसाठी लागतील. तर सर्वात प्रथम आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जे की आपलं व्हॅलिड असलं पाहिजे, ज्यावर आपल्याला येणारे नवीन नोटिफिकेशन्स आहेत NTA कडून जे नवीन नोटिफिकेशन असतात ते ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर येतील. त्यासाठी आपला जो रेग्युलर मोबाईल नंबर यूज आहे तो मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल आय डी हे देणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये आपल्याला 4x6 हा पोस्ट कार्ड साईज फोटो, ज्यावर आपलं नाव, सर्टिफिकेटप्रमाणे नेम आणि ज्या दिवशी फोटो काढलेला आहे, कॅप्चर केलेला आहे त्याची डेट ही मेन्शन असणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड हे व्हाईट असणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी चष्मा यूज करतात त्यांनी चष्मासुद्धा वापरूनच हा फोटो काढावा. त्यानंतर आपल्याला थर्ड नंबरला जे आहे ते सिग्नेचर, जे स्टुडंट रेग्युलर मध्ये जे सिग्नेचर करत आहेत, गार्डियन समोरची सिग्नेचर करायची आहे ती रेग्युलर असली गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला थंब इम्प्रेशन, बोथ हँडचं जे थंब इम्प्रेशन आहे ते देणं गरजेचं आहे. दोन्ही हाताचे थंब इम्प्रेशन्स हे सुद्धा लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर जे आहे ते SSC सर्टिफिकेट, ज्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेले आहे. जे विद्यार्थी स्टेट बोर्डमध्ये येतात, महाराष्ट्राचे जे स्टेट बोर्डमध्ये जे येतात त्यांनी 10वीची सनद किंवा जे CBSE मध्ये मोडतात त्यांनी CBSEचं मार्क मिळून किंवा सर्टिफिकेट, दोन्हीपैकी एक हे जोडणं गरजेचं आहे. ज्यावर आपले डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेले आहे ते जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे आपलं कास्ट सर्टिफिकेट, जे विद्यार्थी SC ST OBC कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांनी आपले कास्ट सर्टिफिकेट जोडावे. त्यासोबतच जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांनी EWS सर्टिफिकेट जोडावे. EWS सर्टिफिकेट नसेल तर नीटच्या ब्राउचरमध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म्स येतो, तो फॉर्म जोडून आपला EWS मध्ये आपण जोडू शकतो. ओपन विद्यार्थी सुद्धा EWS मध्ये फॉर्म भरू शकतात. त्यानंतर फिजिकल हँडिकॅप हे सर्टिफिकेट जोडू शकतो. जे कॅन्डिडेट फिजिकल हँडिकॅपमध्ये मोडतात त्यांनी PWD सर्टिफिकेट जोडावे. त्यानंतर जे आहे आपल्याला ॲड्रेस प्रूफ, ज्याच्यावर आपलं की आधार कार्ड, मोस्टली विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असतो, त्यांनी आधार कार्ड जोडावे. आधार कार्ड जर स्टुडंटकडे नसेल तर इलेक्शन ID किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट हे जोडावे. चला आपण परत एकदा लिस्ट बघून घेऊ. सर्वात प्रथम आपला लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ 10 ते 200 KB. त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ 4x6 10 ते 200 KB. त्यानंतर सिग्नेचर 4 ते 30 KB. त्यानंतर लेफ्ट ते राईट हँड थंब इम्प्रेशन, दोन्ही हाताचे थंब इम्प्रेशन 10 ते 200 KB मध्ये असले गरजेचं आहे. त्यानंतर 10वीचे सर्टिफिकेट, स्टेट बोर्ड असेल तर सनद, CBSE असेल तर मार्क म्हणून. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, SC ST OBC आणि EWS जे कॅन्डिडेट ओपनमध्ये आहेत ज्यांच्याजवळ EWS सर्टिफिकेट अवेलेबल नाही त्यांनी फॉर्ममध्ये एक डिक्लेरेशन, नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म येतो, तो फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी OBC मध्ये मोडतात ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल अवेलेबल नाही ते विद्यार्थ्यांनी OBC नॉन क्रिमिनल जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येते ते जोडणं गरजेचं आहे. त्याची साईज 50 ते 300 KB असलं पाहिजे. जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅपमध्ये मोडतात त्यांनी 50 ते 300 KB मध्ये फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. असे विद्यार्थी जे सिटीजन सर्टिफिकेट, जे आउट ऑफ इंडियाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सिटीजन सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ॲड्रेस प्रूफ आहे, ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला आधार कार्ड सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल किंवा इलेक्शन ID किंवा पासपोर्ट हे यापैकी कुठलं पण एक डॉक्युमेंट जोडू शकतात. आणि जे डॉक्युमेंट जो विद्यार्थ्यांनी जोडलेले आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते डॉक्युमेंट्स त्यांनी जोडलेले आहेत ते डॉक्युमेंट
विद्यार्थ्यांनी एक्झामच्या वेळेस घेऊन जाणे गरजेचं आहे. सपोज जर आधार कार्ड जोडले असेल तर आधार कार्ड घेऊन जाणे गरजेचं आहे. जर इलेक्शन आय डी जोडले असेल तर इलेक्शन आय डी, डोमेसिल जोडला असेल तर डोमेसिल घेऊन जाणे गरजेचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.